नमस्कार मैत्रिणींनो, स्वाती बाबर या चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत करते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. मैत्रिणींनो, आज जरा वेगळ्या विषयाला हात घातला आहे. आज मी तुम्हाला सांगणार आहे की कसं या धावपळीच्या आयुष्यातून बाहेर पडून खऱ्या अर्थाने घरची राणी बनायचं. बापरे, सकाळचे 11 वाजलेत आणि असं वाटतंय की मी 10 गाड्या ओढून आलीये. तुमच्यासोबतही असंच होतं ना ग? सकाळी 5:30-6 वाजल्यापासून उठून पळायचं, पण तरीही कामं संपतच नाहीत. आपण काय करतो? सगळ्यांचं सगळं करायचं. प्रत्येकाचा डबा, प्रत्येकाचे कपडे, प्रत्येकाचा मूड, आणि शेवटी आरशात बघितलं की स्वतःचीच ओळख पटत नाही. कधी कधी असं वाटतं ना की आपण या घरचे फक्त मोफत नोकर आहोत की काय. वाईट वाटतं हे ऐकून, पण मैत्रिणींनो, हे खरं आहे आणि हे सगळं बदलायला हवं. आज घरची राणी म्हणजे ती नाही जिला काम करावं लागत नाही, तर राणी म्हणजे ती जिला काम माहीत असतं की कोणतं काम कसं आणि कधी करायचं, आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वतःचा आदर कसा टिकवायचा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. बघ, आपण सगळ्यात मोठी चूक काय करतो? सगळी कामं अंगावर घेतो आणि मग चिडचिड करतो. अगं, आपण सुपर वुमन असू पण मशीन नाही ना. आपण स्मार्ट वर्क करायला शिकलं पाहिजे, हार्ड वर्क नाही. तर रात्री झोपण्यापूर्वीच ठरव उद्या काय काय विशेष करायचे. सकाळी उठल्यावर काय करू हा गोंधळ उडत नाही. दुसरी गोष्ट, मी टाईम. सकाळी उठल्यावर पहिली 15 मिनिटे फक्त तुझी. मोबाईल बघू नकोस, कोणाशी बोलू नकोस. फक्त शांतपणे चहा पी किंवा योगा कर. यामुळे तुझा पूर्ण दिवस छान जाईल. तुझ्यासाठी 3 नंबरची टीप आहे, ती तू आता स्मार्ट बन. गॅजेट्सचा वापर कर. वॉशिंग मशीन, मिक्सर, मायक्रोवेव्ह हे सगळं आपले कष्ट कमी करण्यासाठीच आहे ना, तर याचा पुरेपूर वापर कर. कामं तर होणारच आहेत, पण ती स्मार्टली कर. बरं, हे सगळं ठीक आहे, पण एक गोष्ट मला प्रामाणिकपणे सांग, तू आरशात शेवटचं कधी स्वतःला बघून हसली होतीस? आपण काय करतो? घरातच आहोत ना, मग तेच मळकट कपडे, तोच विस्कटलेला आंबाडा. सखे, जर तू स्वतःला मजूर समजून राहिलीस तर जग तुला राणी कसं मानणार? साधं लॉजिक आहे. सकाळी लवकर उठल्यावर छान आंघोळ कर, एखादी छान कुर्ती घाल, थोडे केस विंचर, हलकंसं काजळ लाव. आरशात बघून जेव्हा तुला वाटेल ना की वा, आज मी छान दिसतेय, तेव्हा तुझा आत्मविश्वास गगनाला भिरेल. तू हे करून बघ, खूप फरक पडतो. एखादा छंद जोपास. तुला काय आवडतं? वाचन, शिवणकाम, गाणं किंवा डान्स. दिवसातला अर्धा तास फक्त त्यासाठी काढ. जेव्हा तू मनासारखं काहीतरी करतेस ना, तेव्हा तुझा चेहरा आपोआप उजळेल. आणि हो, ते महत्त्वाचं, पैशांचं काय? आपण नवऱ्याकडे किंवा घरच्यांकडे प्रत्येक छोट्या गोष्टींसाठी हात पसरतो. घरची राणी व्हायचं असेल ना, तर स्वतःची छोटी का असेना पण बचत हवी. कोणासमोर हात पसरायची गरज पडता कामा नये. तर माझी पहिली ट्रिक काय आहे? भाजीवाल्याकडून वाचलेले 10 रुपये असोत किंवा ऑनलाईन शॉपिंगमध्ये वाचलेले 50 रुपये असोत, ते एका वेगळ्या डब्यात टाक. तिला स्वतःचा फंड समज. जेव्हा तो डबा भरतो ना, तेव्हा जो आनंद होतो तो लाख मोलाचा असतो. तुझा स्वतःचा एक छोटा इमर्जन्सी फंड तयार कर. बजेटमध्ये सहभाग. घरच्या खर्चात तुझं काय मत आहे हे घरच्यांना सांगायला शिक. किराणा आणायला जाताना यादी सोबत घे. यामुळे अनावश्यक खर्च टळतो. पैशांचं गणित तुला माहीत असणं खूप गरजेचं आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट तुला सांगावीशी वाटते, ती म्हणजे नाही म्हणायला शिक. हे बघ, आपण नाही म्हणायला खूप घाबरतो. कोणाला वाईट वाटेल का? सासूबाई काय म्हणतील? नवरा काय म्हणेल? पण ऐक, जर तू स्वतःची काळजी घेतली नाहीस तर तुझी बॅटरी डाऊन होईल. सिंपल गोष्ट बघ, जर आज तुला खूप थकवा वाटतोय तर सांगायला शिक
की आज मी जेवण बनवू शकत नाही. आपण बाहेरून जेवण मागूया का? किंवा साधं वरण भात करूया? स्वतःला त्रास देऊन दुसऱ्यांना खुश करणं बंद कर. मुलांना स्वावलंबी बनव. मुलांना छोटी छोटी कामं त्यांनाच करायला लाव. डबा भरणं, पुस्तकं आवरून ठेवणं, त्यांना मदत करायला शिकवणं हे तुमचं काम आहे. तुम्ही जेवढी जास्त सेवा कराल तेवढी त्यांची तयारी कमी होईल. सखे, घरची राणी बनणं म्हणजे काहीतरी मोठं काम नाहीये. हे फक्त स्वतःला आणि आपल्या घराला प्रेमानं सांभाळणं आहे. तू आनंदी राहिलीस तरच तुझी मुलं आणि नवरा आनंदी राहतील. तुझा हसरा चेहराच या घराची खरी शोभा आहे. त्यामुळे आजपासूनच स्वतःवर प्रेम करायला सुरुवात कर. बरं, आता खूप झाल्या गप्पा. आता मला कमेंटमध्ये सांग, तुला या व्हिडिओमधील कोणती टिप सगळ्यात जास्त आवडली? किंवा तुझी सध्याची सगळ्यात मोठी अडचण काय आहे? मी प्रत्येक कमेंट वाचणार आहे आणि तुला उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक कर. आपल्या इतर मैत्रिणींना पण शेअर कर. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नकोस. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच काहीतरी भारी विषयासोबत. तोपर्यंत हसत राहा, मजेत राहा आणि स्वतःची राणी बनून जगा. बाय.